अरे परवा मी एक लेख वाचत होते, त्याच्यात एक वाक्य मला आवडलं की माणूस त्याच्या संगतीवरून ओळखला जातो. हो, अगं इंग्रजीत म्हणच आहे की अ मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. पण तुला एक गमत सांगू का, तसंच काही शब्दांचं सुद्धा आहे. शब्दांचं म्हणजे काय? म्हणजे बघ, काही शब्द असे आहेत की ते फक्त नकारात्मक शब्दांबरोबरच वापरले जातात. आता उदाहरण द्यायचं झालं तर अगदी हा शब्द घे. अगदी नको असं म्हणलं जातं, अगदी हवं असं नाही म्हणलं जात. हो रे, पण अगदी छान आहे असं म्हटलं जातच की. बर, मग अगदीच सोडून देऊ, पण अजिबात घेऊ. अजिबात मला तो अजिबात आवडत नाही असं म्हणतात. हो खरंय, पण तो मला अजिबात आवडतो असं कधीच म्हटलं जात नाही. आणि बघ, मुळीच हा शब्द घे. मुळीच नको असं म्हणतो आपण, मुळीच हवं असं नाही म्हणत. बरोबर, पण मला आणखीन एक शब्द आठवतोय. कुठला? जरा सुद्धा. बर, मला जरा सुद्धा संशय नाही असं आपण म्हणतो, पण मला जरा सुद्धा संशय आहे असं आपण नाही म्हणत. आणि बघ आता काहीच हा शब्द घेतला तर मग काहीच शिल्लक राहिलं नाही असं म्हणतो. काहीच शिल्लक आहे असं नाही म्हणत. नाही, पण आता बघ, मुळीचं आणि काहीचं यातल्या च मुळे हा फरक पडतो. पण नुसता काही हा शब्द घेतला तर असंही म्हणता येतं की काही वेळा असं होतं, काही वेळा असं होत नाही. हो, तू म्हणते ते खरं आहे. बघ, कारण आता नुसता मुळी घेतला तर तो होकारार्थही वापरला जातो. होच मुळी, पण त्या मुळीला च लागला आणि मुळीच झाला की तो फक्त नकारात्मक शब्दाकडेच जातो. संगती संग दोषेण असंच या शब्दातही होत असेल का रे? खरंच आहे. मला आणखीन एक शब्द आठवतोय बरं का, सुतराम. आता ह्या शब्दात राम आहे तरी सुद्धा हा शब्द नकारात्मकतेबरोबरच जातो. म्हणजे सुतराम शक्यता नाही, सुतराम शक्यता आहे असं काही म्हणत नाही. बरोबर, पण असे आणखीनही कितीतरी शब्द असतील की जे नकारात्मकतेबरोबरच जात असतील. बरोबर तू म्हणती असते, असे असूही शकतील शब्द. म्हणजे असे शब्द असण्याची सुतराम शक्यता नाही असं काही आपल्याला म्हणता येत नाही. हो.